श्री स्वामी स्वरूपानंदाय नमः. स्वामी स्वरूपानंद यांच्या जीवनावरील चरित्रात्मक कादंबरी अमृतसिद्धी. लेखिका आहे मृणालिनी जोशी. प्रकरण 2, बालपण, भाग 2. गेले 4 दिवस परशुराम पंत पडूनच होते. तसा तापजाळ नव्हता, पण थकवा फार आला होता. अन्नावरची वासना उडाली होती. गात्र क्षीण झाली होती. या सगळ्यांचा अर्थ पंतांनी मनोमन जाणला होता. ही आईची हाक होती. बोलावणं आलं होतं. ते सिद्धच होते. प्रपंचाचा पसारा आवरून त्यांनी केव्हाच प्रस्थान ठेवलं होतं. निघायची वेळ फक्त अजून कळली नव्हती. पंत सुखा समाधानानं निर्याणाच्या क्षणाची वाट पाहत होते. संसारात जे जे हवं असतं ते सर्व त्यांना मिळालं होतं. ईश्वर कृपेनं दीर्घायुष्य लाभलं होतं. गंगाबाईच्या पुण्याईनं ते सार्थकीही लागलं होतं. संसार सुखाचा झाला होता. पुत्र पौत्र धन धान्य मान मरातब इहलौकीचं ऐश्वर त्यांना पुरेपूर मिळालं होतं. मनात आणावं ते घडलं होतं. गंगामाईच्या रूपानं घरात साक्षात अन्नपूर्णेचा वास होता. आला गेला पै पाहुणा तर असायचाच, पण गावोगावचे पांथस्थ खांद्यावर पडशी टाकून पंतांचं घर विचारित मोठ्या प्रेमानं येत होते. दशग्रंथी ब्राह्मण, पुराणिक, कीर्तनकार कोणीही येऊ, या वास्तूतून तो कधी रिकाम्या हाताने गेला नाही. उपाशी पोटी परतला नाही. जायचा तो आनंदानं, तृप्त मनानं. गोडबोल्यांच्या कीर्तीचा सुगंध दशा दिशांना उधळीत आणि पंतांच्या पुत्रपौत्रांना तोंड भरून आशीर्वाद देतच तो पावसच्या वेशीबाहेर पाऊल टाकायचा. पंतांचं करणंच तसं होतं. जे करायचे ते मनापासून. तिथं हातचा राखायचा नाही. खर्चाकडे पाहायचं नाही की कष्टाचा विचार करायचा नाही. साधं आवळी भोजन ते काय, तसं घरोघरी व्हायचं. पण परशुराम पंतांनी त्याचा असा काही थाट म्हणला की कोठेही आवळी भोजन असलं म्हणजे लोक पंतांचं नाव काढायचे. म्हणायचे, आवळीच्या खाली भोजन घालावं तर गोडबोल्यांच्या परशुराम पंतांनीच हो. त्यांच्या मागल्या अंगणात आवळीचं नुसतं बंद झालंय. तिथे पंक्तीवर पंक्ती उठल्या. तेव्हा उभ्या पंचक्रोशीतल्या माणसांना बोलवलेनी हो. कार्यासारखा ताट उडाला. वा वा. त्यात गंगामाईचा सढळ हात आणि पंतांचा आग्रह. अजून जिभेवर रेंगाळतोय तिथल्या पक्वान्नांचा स्वाद. आवळ्याचं लोणचं तर असं फक्कड झालं होतं की 6 महिन्यांच्या दुखणेकऱ्यांना सुद्धा चापून जेवावं. त्यावर एखादा म्हणायचा, नुसतं आवळी भोजनाचं काय घेऊन बसलात नाना? अहो, त्यांची सगळीच कामं शिस्तीत व्हायची. लग्न असो की बारसं असो, महालक्ष्मीचा उत्सव असो की गणपती असो, त्यांच्या घरी गडबड नाही की गोंधळ नाही, मागे पुढे नाही, आरडाओरडा नाही. सगळं कसं हसतमुखानं यथासांग घडायचं. आमच्यासारख्या वेंदळ्याने कित्ता गिरवावा असं त्यांचं चोख करणं. या ना त्या प्रसंगानं पडलेली गावकऱ्यांची ही कौतुकाची बोलणी आठवून आत्ताही पंतांच्या मलान मुद्रेवर हास्याची रेषा उमटली. आजोबा. काय रे आप्पा, दारात का उभा? ये बस असा इथे माझ्याजवळ. आप्पा त्यांच्या अंथरुणावर बसला. आजोबांच्या सुरकुतलेल्या हातावरून आपला कवळा हात फिरवीत म्हणाला, आज पण बरं नाही का आजोबा तुम्हाला? तसं बरं आहे रे, पण उठायचा उमका नाही होत. स्वस्थ पडून राहावं असं वाटतं. का रे बाळा, तुझं काही काम का होतं? काम नव्हे पण. अरे पण असा गुळमुळतोयस का? सरळ सांग हो मनातलं. परवाचं ते स्तोत्र अर्धच राहिले. कुठलं रे? मारुतीचं. हत्तीच्या. एवढंच ना? मग आत्ता शिकवतो. पण तुम्हाला उठवत नाही, बरं नाही. खुळा की काय तू? आप्पा, अरे हे मारुतीचं स्तोत्र आहे. बरं नसलं तरी बरं वाटेल. शक्तीच आहे तशी त्यात. नुसतं म्हणायला लागलं की अंगात संचारतं. बलभीमासारखं आपणही पर्वत उचलून भराभर फेकावेत असं वाटतं. आणि खरोखरच पंत ताडकन उठत म्हणाले, चल म्हणा. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती. ते तर पाठ सुद्धा झालंय आजोबा. काय सांगतोस काय? खरंच झालंय म्हणू. मग दुसरं कुठलं म्हणतोस रे? ते बिभीषणानं केलेलं. हा ते होय, त्याला कवच म्हणायचं. कवच म्हणजे चिलखत. शिवाजी महाराज घालीत तसं. भाऊंच्या पुस्तकात आहे लिहिलेलं. मोठ्या भावाच्या तोंडून ऐकलेली माहिती आप्पानं चटकन सांगितली. तेव्हा आजोबा कौतुकानं म्हणाले, तुझा अर्थ तसा बरोबर आहे, पण चिलखत ही वस्तू आहे. ती लढाईच्या वेळी कोटासारखी अंगावर घालतात. त्याने केवळ शरीराचं रक्षण होतं, पण कवचानं देह मन बुद्धी या सर्वांचं रक्षण केलं जातं. शिवाय हे मंत्र आहेत, वस्तू नव्हे. हे बघ, प्रत्येक देवतेचं असं कवच आहे. शक्तीचं, शिवाचं, नारायणाचं. योग असला तर मला येतात तेवढी शिकवीन हळूहळू तुला.
पण आज आपण आपला हनुमान कवच पूर्ण करू. आजचा दिवस आपला, हातातला क्षण तेवढा भरवशाचा. पुढच्याचं कोणी सांगावं. आप्पाला समोर बसवून पंतांनी त्याला स्पष्ट शुद्ध वाणीनं श्रद्धापूर्वक संथा दिली. त्यांच्या गंभीर प्रौढ शब्दोच्चारापाठोपाठ आप्पाचा कोवळा कोमल स्वर उमटत होता. मंद्र सप्तकातल्या सुरांना तारसप्तकातली किनार लावावी तसाच. त्या नादलहरींच्या आवर्तात शक्तिशाली बीजांच्या प्रभावानं दोघंही मंत्रमुग्ध झाले. परशुराम पंतांच्या मिटल्या डोळ्यापुढं हनुमंताची आराधना करणाऱ्या भक्त बिभीषणाची मूर्ती साकार झाली. तर आप्पाच्या बालमनात मारुती येऊन उभा राहिला. त्याला वाटलं महाप्रतापी वायुपुत्राचा वज्रदेह आपल्या भोवती भक्कम तट उभारतोय, आपल्या सर्वांगावर कवच घालतो आहे. या तल्लीनतेतून प्रथम बाहेर पडले ते परशुराम पंत. श्री सीता रामचंद्रार्पणमस्तु असं म्हणून त्यांनी हात जोडले. मग ते आप्पाला म्हणाले, हे कवच 3 वेळा कसं म्हणायचं, तीर्थ कसं घ्यायचं, हे माझ्या स्तोत्रांच्या वहीत मी लिहून ठेवले. ते सर्व करायचं आणि मग सद्गुरु माऊलींचं स्मरण करून तीर्थ स्वतः घ्यायचं, दुसऱ्यांना द्यायचं. त्यांच्या कृपेनं सर्व अरिष्ट दूर होतात. आलं ना ध्यानात? होय. पण आजोबा, सद्गुरूंची आठवण करायची म्हणजे कोणाची आठवण करायची? तुमची? भलतंच काय, माझी तेवढी लायकी नाही हो. मी आपलं तुला शिकवलं इतकंच. बरे का आप्पा, नीट लक्षात ठेव. असे शिकवणारे केवळ संथा देणारे असतात ते नुसते शिक्षक. गुरुमंत्र देणारा तो मंत्रगुरु, मोक्षदाता होतो तोच सद्गुरु. ते कुठे असतात? मला भेटतील? आपण मोठ्या उत्सुकतेनं विचारलं. का नाही भेटणार? अवश्य भेटतील. आपली ज्ञानेश्वर माऊली सांगते तसे आपोआप भेटतील. तुझी तर वाटच पाहत असतील ते. तुमचे सद्गुरु कोण आजोबा? वाडीचे महाराज. तुझ्या आजीला ज्यांनी आशीर्वाद दिला होता तेच. हे बघ आप्पा, सद्गुरु प्रत्यक्ष भेटेपर्यंत आपण आपला ब्रह्मानंदम परमसुखदम हा श्लोक म्हणावा आणि श्री दत्तगुरूंना नमस्कार करावा. ते आदिगुरु आहेत. सगळ्या संप्रदायांचे मूळ तेच परमगुरु सद्गुरु. सद्गुरु सद्गुरु असं म्हणता म्हणता पंत तल्लीन झाले. त्यांच्या मिटल्या डोळ्यांपुढं महाराज उभे राहिले. कृष्णमाईचा प्रवाह, श्रींच्या पादुका नि त्यांना प्रदक्षिणा घालणारी त्यांची गंगा. त्यांचं हृदय प्रेमगंगेनं भरून आलं. डोळ्यांवाटे ओसंडून वाहू लागलं. आनंदाच्या अनिवार्य लहरी अंतरी उचंबळून आल्या. त्या आवेगानं त्यांची वृद्ध देहयष्टी थरथरू लागली. आप्पा अवाक होऊन थोडा वेळ बघतच राहिला. असं एकदम काय झालं आजोबांना? मग हळूच डोळे पुसत म्हणाला, आजोबा काय होतंय तुम्हाला? काही नाही रे. मग पाणी काय येतंय डोळ्यातून? आणि कापताय किती? थंडी वाजते का? डोकं दुखतंय का? नाही रे बाळा, दुःखाचं नावच उरलं नाही कुठे. आनंद आनंद आनंदच आहे सगळा. आजोबा असं म्हणाले खरे, पण आप्पाची काही समजूत पटली नाही. आजोबांना काहीतरी होतंय निश्चित. त्यांना पुन्हा विचारलं, तात्यांना हाक मारू का आजोबा? पंतांनी मानेनच नको म्हटलं. त्यांना यावेळी कुणनी कुणनी नको होतं. त्यांच्या लाडक्या आप्पाचा चिमणा हात आधाराला होता आणि देवघरात चाललेला विष्णू सहस्रनामाचा पाठ कानावर पडत होता. आणखी काय हवं? न मागताच सद्गुरूंनी सगळं दिलं होतं. जाणीव जागती होती, चेतना सांगाती होती. पंत एकाग्र होऊन ऐकत होते. आत विष्णुपंत म्हणत होते, हिरण्यगर्भ शत्रुघ्नो व्याप्तो वायुरधोक्षजः ऋतुसुदर्शन काल परमेष्टि परिग्रह सर्वदर्शी विमुक्तात्मा सर्वज्ञो ज्ञानमुत्तमम् आदित्यो ज्योतिरादित्य सहिष्णुर्गती सत्तमः. आप्पानं आजोबांच्या हातातून आपला हात हळूच काढून घेतला. त्याच्या बालमनाला एक उपाय सुचला. तो देवघरात गेला. तात्या सहस्रनाम म्हणण्यात गुंग झाले होते. आप्पाकडं त्यांचं लक्ष केलं नाही. आप्पानं आजोबांचं मृगाजन घातलं. पळी पंचपत्री तामण जवळ घेतलं. फुलपात्रात पाणी घेतलं आणि पद्मासन घालून ओम केशवाय नमः म्हणून आचमन घेतली. मग भाऊचा ऐकून ऐकून पाठ झालेला गायत्री मंत्र मनोभावे म्हटला. त्या पाण्यात आजोबा तीर्थ करताना करीत तसा अंगठा बुडवून सद्गुरु स्मरण म्हणून ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम हा श्लोक म्हटला आणि आपल्या मनानं आपल्याच रीतीनं सिद्ध केलेलं ते भावतीर्थ घेऊन तो आजोबांच्या जवळ आला. पंत अजूनही तसेच पडून होते. विष्णू सहस्रनामाचं अमृत सेवन करीत होते. अमृतांशो मृतवपु सर्वज्ञ सर्वतोमुख. आजोबा, तोंड उघडा आजोबा. उघडा ना, मी तीर्थ करून आणले, तुम्हाला बरं वाटेल, घ्या. तरी देखील आजोबा तोंड उघडीनात की डोळे उघडून पाहिनात. आता मात्र आप्पा गोंधळला. त्यानं त्यांच्या मिटल्या ओठांवर तसंच थोडं तीर्थ घातलं. त्यांच्या डोळ्याला लावलं
आणि तो पटकन आत आला. फुलवाती करीत असलेल्या बाईचा हात धरून म्हणाला, बाई, आजोबांना बरं नाहीये, चल त्यांना हाक मारून उठव तू. अरे लागला असेल जरा डोळा, कशाला उठवायचं उगीच, काही काम का खोळंबलंय तुझं? झोपले नाहीत ग, त्यांना होतंय काहीतरी, डोळ्यातून पाणी येतंय, अंग कापतंय, थंडी भरलीये. अगं माझे बाई, मग धाबळी तरी घातलीस की नाहीस त्यांच्या अंगावर? चल, असं म्हणून ती पटकन उठली. दोघंही पंतांच्या जवळ आली. आजोबा, मामांजी काय होतंय? बायक्कांना विचारलं. पण पंतांचं कुणाकडे लक्ष नव्हतं. ते ऐकत होते केवळ नाम. देवघरात चाललेला पाठ संपत आला होता. नरो मुक्तिम अवाप्नोति चक्रपाणिर्वचो यथा विलयम यान्ति पापानि चान्य पापस्य का कथा सर्व पाप विनिर्मुक्तो विष्णुलोकम स गच्छति. पंत बोलेनात, हलेनात. तेव्हा बाईनं तापलेत की काय असं पुटपुटत त्यांच्या पायांना हात लावला आणि ती शहारली. पाय गार पडले होते. बाई घाबरून म्हणाली, आप्पा, भाऊजींना हाक मार बघू. रखमाई, अगे, हेमगर्भाची मात्रा आण लवकर. बाईच्या हाकेनं हातातलं काम टाकून घरातली सगळी माणसं धावत आली. द्वारके, पोरी, सहाणण, 2 वर्षे उगाळून चाटवते आधी. आले आण ठेचून. काय झालं वहिनी? विष्णुपंतांनी विचारलं. हातपाय गार पडलेत हो. सुंठ चोळू का थोडी? रखमाईनं विचारलं. जो तो आपापल्या परी सुचवत होता, काहीतरी उपाय काढत होता. दादा तेवढ्यात वैद्यांना बोलवायला गेला. परशुराम पंतांना ही धावपळ समजत होती. शब्दही कानावर पडत होते, पण दूर दूर उभं राहून बोलल्यासारखे. विष्णुपंत, गंगा आहे ना? शेजारच्या अण्णांनी विचारलं. गंगा या नावासरशी परशुराम पंतांचे डोळे किंचित उघडले गेले. ओठ विलग झाले. अहो, बोलायचंय ना, काहीतरी सांगायचंय. विष्णुपंतांनी ओठांना कान लावला. त्यांना अस्पष्ट ऐकू आलं. गंगा, होय होय घालतो. आप्पा, राम, बरं बरं, आप्पाला सांगतो. तात्यांनी दिलेली गंगा आप्पानं आजोबांच्या मुखात घातली. म्हणाला, मी तीर्थ पाजलंय आजोबा, आता बरं वाटेल. पंतांची मुद्रा किंचित हसरी झाली. आप्पाचं मोह कृपडं न्याहाळीत असतानाच पंत समाधानानं निघाले. त्यांचा प्राणपक्षी पंख पालवीत वर वर चालला. मृण्मय देहापासून दूर दूर, पृथ्वीच्या पार्थिवतेपासून दूर, इहलोकीच्या लोकांपासून दूर. परशुराम पंतांना सारं जाणवत होतं. देहाची गवसणी गळून पडत होती. आतला कोणीतरी मी, ते स्फुरण एकटंच राहिलं होतं. पण कुठं जायचं कुणास माहीत. समोर अनंत आकाश पसरले. आकाशात पायवाटा कुठून असणार? इथं प्रत्येकाचा मार्ग स्वतंत्र, प्रत्येक वाट नवीनच. इतक्या दूरवरून येणारा एक किरण दिसला, ओळख पटल्यासारखा. त्याचा मागोवा घेत पंत निघाले आणि सद्गुरु चरणाचं स्मरण करीत निश्चिंत मनानं, आनंदानं, विश्वासानं त्या प्रकाशाच्या दिशेनं त्यांनी झेप घेतली. आता या पुढील चरित्र आपण पुढच्या भागामध्ये पाहूया. हरिओम तत्सत.